नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिम्प्लिफिकेशन या घटकावरचा हा प्रश्न विचारला गेलेला होता. जर a मायनस बी बरोबर 3 आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर 29 तर ए बी ची किंमत काढा असं त्या ठिकाणी म्हटलंय. मग आपल्याला सिम्प्लिफिकेशनचे जे काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. आता a मायनस बी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि ए बी या तीनही टर्म कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये येतात, तो फॉर्म्युला आपण समोर मेन्शन करूयात किंवा तो लक्षात असणं गरजेचं आहे. सो तो फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचा विस्तार नेमका काय येतो, तर तो येतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab किंवा काही जणांनी असंही पाठ करून ठेवलं असेल की ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. फक्त तो आपण रिअरेंज करणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये या तीनही टर्म्स आपल्याला सापडतात पहा. ए मायनस बी सुद्धा दिसेल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सुद्धा दिसेल आणि ए बी ही टर्म सुद्धा त्या ठिकाणी सेपरेट दिसेल. मग दिलेल्या ज्या काही किमती आहेत त्या फक्त त्याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या. मग ए मायनस बी बरोबर 3, त्याचा काय आहे स्क्वेअर आहे म्हणून मी स्क्वेअर केला, बरोबर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची किंमत आपल्याला दिली आहे 29 मायनस 2ab. तसेच आता आपला ए बी याची किंमत काढायची आहे. मग फक्त या ज्या काही गोष्टी आहेत त्या रिअरेंज करून घ्या. हे मायनस 2ab हे जर लेफ्ट हँड साइडला आणले तर ते काय होतील प्लस 2ab. इकडचा 29 तसाच आणि इकडचा 3 स्क्वेअर म्हणजे किती असतो 9. तो जर राईट हँड साइडला आणला किंवा उजवीकडे आणला तर तो काय होईल मायनस आणि 3चा वर्ग किती येतो 9. मग 2ab बरोबर काय येणार 29 वजा 9 म्हणजेच 20 आणि ab बरोबर इकडचे दोन इकडे छेदामध्ये जातील 20/2 म्हणजेच त्याची किंमत येईल 10. सो तुमचं उत्तर असेल की AB ची किंमत किती असेल तर ती 10 इतकी असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल.